नमस्कार मंडळी, कुक विथ मीनामध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे मीना आणि मी बनवणार आहे केळ्याचे वेफर्स। चला तर आपण याची रेसिपी बघूया। तर यासाठी मी कच्ची केळी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर ही केळी 1 डझन या प्रमाणात आहे। तुम्ही बघू शकता ही अजिबात पिकलेली नाही आहेत। केळ्याचे वेफर्स चिप्स बनवण्यासाठी आपल्याला अशी कच्ची केळी घ्यायची आहेत। यासाठी मी थोडंसं तेल घेतलेलं आहे। जसा फणस सोलताना आपल्या हाताला चीक लागतो त्याप्रमाणे केळी देखील सोलताना चीक लागू शकतो। यासाठी आपल्याला हाताला तेल आधी लावून घ्यायचं। हे स्वयंपाकात वापरण्याचं तेल आहे। तर केळाची मी देठं अशी काढून घेतलेली आहेत। केळं आपल्याला आता सोलून घ्यायचे आहे। केळी ही कच्ची असल्यामुळे याची साली सहज निघत नाहीत। यासाठी आपल्याला कटर घ्यायचा आहे आणि याचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण ह्या केळांची साली काढून घेऊया। हे बघा, या पद्धतीने आपल्याला केळांच्या साली काढून घ्यायच्या आहेत। तर मी सगळ्या केळांच्या साली आधी काढून घेणार आहे आणि ह्यातील एखादं जरी पिकलेलं केळ असेल तर ते आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे। त्याचे वेफर्स बनवता येणार नाहीत यासाठी। तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी सगळ्या केळांची साली काढून घेतलेली आहेत। हे बघा, एखादी साल राहिली असेल तर काही हरकत नाही। तर माझ्याकडे घरी बटाटे वेफर्स बनवण्याचे मशीन आहे। यानेच मी केळाचे देखील वेफर्स बनवून घेणार आहे। तर याचे आपण आता व्यवस्थित काप काढून घेऊया। आपल्याला जसे हवे असतील तसे आपल्याला याचे काप काढून घ्यायचे। तर मी उभे आणि गोल देखील असे काप काढून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। हे बघा, तर गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे। तेल देखील गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर एका वाटीमध्ये मी 1 चमचा हळद आणि 4 चमचे पाणी घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। याची चांगली पेस्ट करून घेतलेली आहे। त्याच पद्धतीने मी 1 चमचा मीठ आणि 3 चमचे पाणी याचं देखील मिश्रण तयार करून घेतलं आहे। तेल छान गरम झाले, यामध्ये केळाचे काप सोडून घेऊया। जेवढे बसतील तितके आपण केळाचे काप यामध्ये घालणार आहे। हे काप आपण सतत परतत राहायचं आणि कडक होईपर्यंत आपण हे तळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता हे काप आता कडक झालेले आहे। यामध्ये हळदीचं जे मिश्रण केलं आहे हे सोडून घेऊया। हे बघा, 1 चमचा मी असं मिश्रण सोडून घेतलेलं आहे। आता लगेचच आपण त्याच्यावर मिठाचं पाणी देखील घालूया, त्यामुळे कलर आणि मीठ देखील छान लागेल। आता हे केळाचे वेफर्स कुरकुरीत होईपर्यंत आपण चांगले तळून घेऊया। आता हे कुरकुरीत झालेले वेफर्स आपण ताटामध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता हे छान हलके आणि कुरकुरीत झालेले आहेत। हे बघा, हे अगदी सहजच तुटतात, मस्त कुरकुरीतच झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता उरलेले देखील वेफर्स मी ह्याच पद्धतीने बनवून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता घरच्या घरी छान असे केळाचे वेफर्स तयार आहेत, तुम्ही बघू शकता। हे बघा, छानच झालेले आहेत हे। तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका हां। तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन। तोपर्यंत मस्त खा, खुश रहा। रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। थँक्यू।